नमस्कार मित्रांनो. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की जेव्हा घरातले भांडणं वाढतात आणि विश्वासाचा धागा तुटवा, प्रेम टिकतं की फक्त फसवणूक उरते. आज आपण आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये बघूया जेव्हा कलाला रोहिणीचा कट समजतो आणि घरातलं पितळ सगळ्यांसमोर उघडकीस येतं. म्हणजे मागच्या भागात आपण बघितलं तेच कला आणि अद्वैतला रोहिणीने आता दोघांना एकमेकांबद्दल भडकवलेलं असतं. त्या दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल गैरसमज पेरला गेलेला असतो आणि तो गैरसमज सुद्धा काही साधा नसतो बरं का. त्या दोघांनाही सांगण्यात आलेलं असतं की म्हणजे एकमेकांच्या नावाने सांगण्यात आलेलं असतं. जसं कलाला सांगण्यात आलेलं असतं की बघ अद्वैत तुला डिवोर्स देतोय आणि अद्वैतला सांगण्यात आलेलं असतं की बघ कला तुला डिवोर्स देते. आणि आता त्या गैरसमजांमधून कला आणि अद्वैत एकमेकांपासून दुरावा साधण्याचा निर्णय घेत असतात. पण आता कलाला कळतं की आतापर्यंत आमच्या एवढ्या डिवोर्सपर्यंतच्या गोष्टी गेल्या, त्या गोष्टी फक्त रोहिणी का आत्यांना कशा काय माहिती आहे, म्हणजे रोहिणी मॅडमनाच कशा काय माहिती आहे, सरोज मॅडमना का नाही माहिती, त्यांनी का नाही यामध्ये हस्तक्षेप केला, की त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचलेल्याच नाही आहेत. या सगळ्या गोष्टींचा कला शोध घेऊ बघत असते. या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न कला करत असते. आणि अद्वैतला या सगळ्या गोष्टी काही क्लिक झालेल्या नसतात, पण कलाला होत असतात. तेव्हा कला या गोष्टींचा खूप विचार करते. आता कला तिच्या खोलीत असते. सकाळची वेळ. आपल्या खोलीत कला पेपर हाताळत असते आणि कला स्वतःशीच बोलत असते की चांदेकरने काही लपवलं होतं, पण रोहिणी मॅडमांच्या गुपिताचा खेळ मी काहीतरी वेगळाच बघते. हे पेपर्स काहीतरी वेगळेच वाटत आहेत. म्हणजे मला असं का वाटतंय की रोहिणी मॅडम हे सगळं जाणून बुजून घडवून आणताय. चांदेकर आणि माझ्यामध्ये संशयाची सुई पेरून किंवा आमच्यामध्ये गैरसमज निर्माण करून त्या आमच्यामध्ये काहीतरी गोष्टी पेरण्याचं काम करतायत असं मला का वाटतंय, असं आता कला स्वतःशीच म्हणत असते. म्हणजे थोडक्यात घरात जे चाललंय असं तर नाही ना की ते सगळं काही ठरवून चाललंय. मला काहीतरी वेगळं का वाटतंय असं कला स्वतःशी बोलत असते. कलाच्या मनात शंकांचे जणू पूल बांधले जात असतात. ती घरभर फिरते, रोहिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवते आणि त्यावरून तिला असं निदर्शनास येतं की रोहिणी मॅडम काहीतरी करताय. म्हणजे मला खात्री झाली पाहिजे की या घरात काहीतरी खोटं घडतंय. कारण मला खात्री जर झाली नाही आणि मी जर परस्पर काही ठरवलं तर ते नक्कीच काहीतरी चुकीचं वळण घेईल आणि मला ते नकोय. मला ठोस पुरावा हवाय की काहीतरी गडबड नक्कीच आहे. कलाच्या डोक्यात ऑलरेडी भरपूर गोष्टी चाललेल्या असतात, भरपूर गोष्टी शिजतही असतात. आता रोहिणी तिच्या खोलीत बसलेली असते फोन चाळत आणि त्यावर कला दृष्टी टाकत असते. म्हणजे कलाचं तिच्याकडे लक्ष असतं. कला विचार करते की काहीतरी गडबड नक्कीच आहे ज्याने हे सगळं चाललेलं आहे. कला जरा सावधपणे आता रोहिणीच्या खोलीत प्रवेश करते आणि कला रोहिणी समोर उभी राहून म्हणते की हे पेपर्स कसले आहेत रोहिणी मॅडम, मी प्रत्येक अक्षर बघणार आहे आणि खरं सांगा हे काही खोटं किंवा बनावट आहे का. तेव्हा लगेच रोहिणी म्हणते म्हणजे तुला म्हणायचं काय आहे. अगं हे माझे पर्सनल पेपर्स आहेत, माझ्या कामाचे पेपर्स आहेत, तू याच्याबद्दल का विचारतेस. म्हणजे रोहिणी समोरची फाईल असते तिला हातात घेऊन कला हे सगळं बोलत असते. आता रोहिणी म्हणते की ते माझे पर्सनल पेपर्स आहेत, आण बघू इकडे, तू का हात लावती असते ना. आता ते जे पेपर्स असतात ते प्रॉपर्टीचे पेपर्स असतात आणि रोहिणी थोडीशी घाबरते. रोहिणी म्हणते ते तुला मी का सांगू, आणि कला तुला चुकीचं काय वाटतंय आणि तुला असं वाटतं का की मी काही चुकीचं करणार आहे. मी पण याच घरातली सदस्य आहे ना, मग तू असं का विचार करतेस की मी काही चुकीचं करणार आहे. आता रोहिणी जेव्हा ते पेपर्स घ्यायला कलाकडे येते तेव्हा कला ते पेपर्स रोहिणीला देत नाही आणि ते पेपर्स वाचण्याचा प्रयत्न करते. आता रोहिणी तिला भरपूर गोष्टी बोलत असते की तू काय करतेस कला, कुणाच्या अशा पर्सनल गोष्टींमध्ये शिरायचं नसतं, तुला कळतंय का काय चाललंय तुझं. तरी पण कला ऐकत नसते. कला म्हणते की नाही मला हे पेपर्स बघायचेच आहेत, काय चाललंय नक्की मला पण कळू देत. तितक्यात नैना तिथे येते आणि नैनाला रोहिणी इशारा करते की ते बघते पेपर्स बघते. तेव्हा नैना आता कलावर जोरात ओरडते आणि म्हणते कला काय लावलेलं आहेस तू, हे तुला कळतंय का तू काय करतेस ते. अगं कोणाच्या पर्सनल गोष्टींना हात लावू नये, सध्या एवढा मॅनर्स नाही आहे का तुझ्यामध्ये, काय चालवलंयस तू हे सगळं, कधी थांबवणार आहेस आणि हे स्वतःला काय तू खूप मोठी शहाणी समजतेस का. तेव्हा कला म्हणते की कालपर्यंत तर नैनाताई तुला माझ्याशी खूप चांगलं बोलायचं होतं, तुला माझी काळजी वाटत होती आणि आज अचानक तुझ्या बोलण्याचा ढंग कसं काय बदलला. काय आहे या पेपर्समध्ये मला बघावं लागेल, त्याशिवाय मला चैन पडणार नाही आणि मी गप्प तर अजिबातच बसणार नाही. कला आता त्या दोघींच्या लाख थांबवण्यावर सुद्धा सावधपणे पेपर्स उघडते आणि त्यात तिला दिसतं की हे प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत. आता कला अगदी रागात आवाज चढवून विचारते त्या दोघींनाही, स्पेशली रोहिणीला, की हे काय आहे प्रॉपर्टीचे पेपर्स, तुम्हाला सगळ्यांसोबत डावपेच करायचा होता असं वाटलं का. म्हणजे तुम्ही हे सगळं प्रॉपर्टीसाठी करत होतात का करताय तुम्ही दोघं हे सगळं. आणि मुळात या घराच्या प्रॉपर्टीचे पेपर्स तुमच्याकडे कसे काय आले रोहिणी मॅडम, त्याच्यावर तर सह्या पण नाही आहेत.
नक्कीच शिस्त काय तुमच्या डोक्यामध्ये? आणि अचानक माझा डिवोर्स काय घडवून आणताय? अचानक हे सगळं काय चाललंय? हे मला यामागचं कारण कळेल का? तेव्हा रोहिणी म्हणते की तुझा डिवोर्स घडवण्यामागचं कारण वेगळं होतं कला. आता कला ते कारण विचारते. तेव्हा रोहिणी तिला अगदी सावधगिरीने सांगते की हे बघ कला, मला फक्त एवढं माहिती की हे जे सगळं काही चाललंय ते खूप चुकीचं आहे. तेव्हा कला म्हणते काय चाललंय? तुम्हाला प्रॉपर्टी बळकावायची होती का? तेव्हा रोहिणी म्हणते मी त्याबद्दल बोलतच नाहीये कला. तू म्हणतेस ना डिवोर्स, मी डिवोर्सबद्दलचं सांगते. मी डिवोर्सबद्दलच्या गोष्टी यासाठी केल्या होत्या कारण अद्वैत जेव्हा त्याच्या कॉलेजमध्ये होता तेव्हा त्याला एक मैत्रीण होती आणि ती मैत्रीण त्याची अजूनही कॉन्टॅक्टमध्ये. त्या मुलीचं आणि अद्वैतचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं आणि 2-3 दिवसापासून अद्वैत त्या मुलीसोबत खूप बोलतोय. जेव्हापासून त्याने मला डिवोर्सचं सांगितलंय तेव्हापासून. म्हणून मी विचार केला की तो तुला तुझ्या मागे फसवतोय, तर तू बेटर मुलगा डिझर्व करते. जरी अद्वैत माझा भाचा असला, माझ्या घरातला सदस्य असला, तरी सुद्धा चुकीचं ते चुकीचंच ना. मग मी त्याला का बरं पाठिंबा द्यायचा? म्हणून खरं तर हे सगळं चाललं होतं. तुझ्या डिवोर्सशी याचा काहीही संबंध नाही आणि तुला नक्कीच काहीतरी गैरसमज होतोय. आता रोहिणी काही खरं कबलत नसते. कला शेवटी रोहिणीचा हात पकडते आणि लगेच ते पेपर्स तिला दाखवते. मग हे पेपर्स कशासाठी केलेले तुम्ही? आता रोहिणी निशब्द असते. कला रोहिणीचा हात पकडते आणि घरात सगळ्यांसमोर तिला घेऊन जाते आणि घरात सगळे सदस्य ऑलरेडी हॉलमध्ये जमलेले असतात आणि कला रोहिणी समोर जाऊन उभी राहते. कला म्हणते, आबा, सरोज मॅडम, रजनी मॅडम, सगळे इथे या. मला तुमच्याशी सगळ्यांशी खूप महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहे. आता अद्वैत सुद्धा तिथे येतो. कला अद्वैतशी फारसं जास्त काही बोलत नसते आणि मात्र ती सगळ्यांना सांगत असते. कला म्हणते, सगळ्यांनी ऐका, रोहिणी मॅडम फक्त स्वतःसाठीच नव्हे तर राहुलसह या घरावर डावपेच रचत होत्या. राहुल घराबाहेरून पण बंदूक ठेवून गोळी चालवतोय, ते पण रोहिणी मॅडमच्या खांद्यावर. सगळे थक्क होतात. आबासाहेब रागाने तिथे उभे असतात. आबासाहेब म्हणतात, कला तुला म्हणायचं काय जरा सांगशील? तेव्हा कला म्हणते, आबा, हे बघा प्रॉपर्टीचे पेपर्स, आणि हे पेपर्स मला रोहिणी मॅडमच्या रूममध्ये सापडले. गेले काही दिवस झाले चांदेकर आणि माझ्यामध्ये भांडणं सुरू आहेत. त्या भांडणाला डिवोर्सचं वळण देण्याचं काम रोहिणी मॅडम करत होते. आता सुरुवातीला तर मला हे सगळं कळत नव्हतं, पण मला जेव्हा हे सगळं कळलं तेव्हा मात्र माझी चिडचिड झाली. म्हणजे अद्वैत आणि माझ्यामध्ये संशयाची सुई पेरून आमच्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम दुसऱ्या तिसऱ्यांनी कोणी नसून रोहिणी मॅडमने केलेलं होतं. आता कलाच्या एवढं सगळं सांगण्यावरून सगळे खूप थक्क होतात घरामध्ये आणि आबा खूप रागात येतात. आबा रोहिणीकडे खूप रागात बघत असतात आणि ते म्हणतात, रोहिणी, चालती हो या घरातून. तू या घरामधले प्रॉपर्टीचे पेपर्स स्वतःकडे घेऊन माझ्याकडून खोट्या सह्या घेऊन हडपून घेणार होतीस ना? एवढ्या मोठ्या कटाने तू घरात सगळ्यांचा अपमान केलेला आहेस, घराचा अपमान केलेला आहेस. निघ तू इथून बाहेर. तितक्यात आता सरोज म्हणते, आबा, तुम्हाला कसं माहिती की तुमच्या खोट्या सह्या ती घेणार होती? तेव्हा आबा म्हणाले की रोहिणी मला भरपूर दिवसांपासून सांगते की आबा, मला तुम्ही काही डॉक्युमेंट्सवर सह्या करून द्या. मी जेव्हा कसले डॉक्युमेंट्स असं विचारलं तेव्हा ती मला म्हणाली होती की इन्शुरन्सचे डॉक्युमेंट्स आहेत. माझा इन्शुरन्स वगैरे सगळं तर अद्वैत बघतो. मग रोहिणी कशाबद्दल विचारते या गोष्टीचा प्रश्न मला कायम पडलेला असायचा आणि शेवटी त्या प्रश्नाचं उत्तर मला आज मिळालं. तू खूप धूर्त आणि पाताळ यंत्री बाई आहेस. तू माझ्या पोटी जन्माला आलेली असते. निघ इथून, या घराच्या बाहेर निघ. तेव्हा आता रोहिणी असत म्हणते, आबा, डॅड, तुम्ही मला इथून असं घराबाहेर काढूच नाही शकत. मला माझा वाटा हिस्सा मिळायला हवा, त्याशिवाय मी बाहेर जाणार नाही. मी बाहेर आउट हाऊसमध्ये राहीन, पण मला माझा हक्क हवाय. तेव्हा आबा म्हणतात की ठीक आहे, तू एक वेळ आउट हाऊसमध्ये राहा, पण घरातली मंडळी कोणीच तुझ्याशी बोलणार नाही, हीच तुझ्यासाठी दिलेली सगळ्यात मोठी शिक्षा असेल. तेव्हा आता रोहिणी थोडंफार रडण्याचं नाटक करत असते. तिला असं दाखवायचं असतं की ती पश्चाताप करते, तिला खूप वाईट वाटतंय आणि असं ती स्टार्टिंगला दाखवते, पण नंतरून ती आउट हाऊसमध्ये राहायला जाते. तिला घरातले सगळे लोक खूप बोलतात. रजनी म्हणते, रोहिणी वंच, अहो, तुम्ही या घरात आधीपासून राहता. तुम्हाला असं का वाटलं की या घरातले लोक तुम्हाला आपलंसं करणार नाही? तुम्ही काय या घरात सगळ्यांच्या वाईटावर उठलेला असता नेहमी? आणि कला, तुला हे सगळं कसं काय कळलं? आता घरातला हा सगळा तर जो तणाव असतो तेव्हा कला हळूहळू सगळ्यांना सांगू लागते. कला आणि अद्वैत आता एकत्र बसतात, शांत पण सावधपणे. कला म्हणते, चांदेकर, आत्ता मला समजतंय की रोहिणी मॅडम किती धोकेबाज आहेत. ते आपल्यावर आणि घरावर त्यांचा खूप मोठा प्रभाव होता, म्हणून त्यांनी कदाचित आपल्यामध्ये डिवोर्सच्या गोष्टी घडवून आणल्या. हे ऐकून आता रजनी आणि सरोज म्हणतात, काय, तुम्ही डिवोर्स घेणार होतात? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, मला रोहिणी आत्याने सांगितलं होतं की कला डिवोर्स पेपर्स रेडी करते. तेव्हा कला लगेच म्हणते, छे, मला उलट नैनाताई सांगायला आलेली होती की तूच डिवोर्स पेपर्सबद्दल रोहिणी आत्याशी बोलतोयस ते. तेव्हा अद्वैत म्हणतो की हा सगळा खेळ जाणून बुजून रचण्यात आलेला आहे खरे. सॉरी. कला म्हणते, हो चांदेकर, हे खरंय. म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर रोहिणी मॅडम सोबत ह्या कटात नैनाताई सुद्धा सामील होती, हे मला आज कळलं.
अद्वैत म्हणतोय की हो खरे, पण आता इथून पुढे आपल्याला सावध राहायला लागणार आहे, कारण ही तर फक्त सुरुवात आहे. रोहिणी आत्या नक्कीच अजून काहीतरी करेल, ज्याने घरात सगळ्यांना इजा पोहोचेल, सगळ्यांना वाईट वाटेल, सगळे रस्त्यावर येतील. तेव्हा आबासाहेब म्हणतात की असं कसं होऊ देईल मी? या घरामध्ये अजून आबा चांदेकर शाबूत आहे. या गोष्टी एवढ्या सोप्या नाहीये. ती माझी जरी मुलगी असली तरी या घरावर सगळ्यांचा समान हक्क आहे. मी तिला हे एवढी प्रॉपर्टी एकटीने वळकावू देणारच नाही. आता अद्वैत त्याला दोघं एकमेकांकडे बघत असतात, मनात ठाम निर्णय घेत असतात की कितीही काहीही झालं तरी आपण आता कोणाच्याही सांगण्यावर विश्वास करायचा नाहीये. अद्वैत आणि कलाला ही गोष्ट समजून चुकलेली असते की त्या दोघांचं सगळं सुरळीत चाललेलं असताना त्यांच्यामध्ये फक्त एक भांडण झालं, ते म्हणजे सोहम आणि अनामिकाच्या डिवोर्सवरून. आणि त्या भांडणात दोघांनी 2 टोकाच्या भूमिका घेतलेल्या होत्या आणि त्या सगळ्यामुळे त्या दोघांमध्ये बोल्याचं अबोल्यात रूपांतर झालं आणि त्या अबोल्यामुळे आता भरपूर गोष्टी चुकल्यासारख्या झाल्या आणि त्याचा परिणाम त्यांच्या नातं तुटण्यापर्यंत येऊन गेलेला होता. म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर आपण अबोला धरल्यानंतरून आपल्याला माहीतच नसतं की समोरच्याच्या डोक्यात काय चाललेलं आहे. त्यामुळे कला आणि अद्वैत या सगळ्या गैरसमजांचं बी खरं तर इथून पेरलं गेलं होतं. आणि आता अद्वैत आणि कला यांना दोघांनाही समजून चुकलेलं होतं की या सगळ्यामध्ये आपण जर दुरावा साधला तर कोणीही येऊन आपल्यामध्ये गैरसमज पेरू शकतं. आणि आता ते दोघंही सावध झालेले असतात. त्या दोघांनाही आता त्यांचं महत्त्व कळलेलं असतं आणि ते दोघंही आता एकमेकांची माफी मागू लागतात. दोघांनाही पश्चाताप होत असतो की त्यांनी जे केलं किंवा ते जे वागले ते सगळं खूप चुकीचं होतं आणि अनपेक्षित होतं. मुळात असं व्हायलाच नको होतं. तर या सगळ्यामध्ये रोहिणी एक नवा डाव रचू लागते. रात्री रोहिणी आउट हाऊसमध्ये असते आणि तिच्या हातात त्या फाईल्स अजूनही असतात, घराच्या प्रॉपर्टीचे पेपर्सच्या फाईल्स. आता रोहिणी स्वतःशीच म्हणते की आज कला आणि अद्वैत यांनी माझा कट उघड केला, पण तरीही मी हार मानणार नाही. या फाईल्स मी पुन्हा बनवून घरात एक मोठा धक्का देणार आहे. किती दिवस टिकेल हे घर आणि माझा विजय मला कधी मिळेल, म्हणजे कधी माझा विजय होईल याची मला खटपट लागली आहे. पण तो दिवसही दूर नाही ज्या दिवशी मी या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण झालेली असेल. तर दुसरीकडे कला आणि अद्वैतमध्ये आता पुन्हा संवाद होत असतो अनामिका आणि सोहमच्या डिवोर्सवरून. कला म्हणत असते की चांदेकर, तुला खरंच वाटतं का की काजल आणि सोहम पुन्हा एकत्र येऊ शकतील? तेव्हा अद्वैत म्हणतो की हाच प्रश्न जर मी तुला विचारला तर खरे, तुला खरंच वाटतं का की अनामिका आणि सोहम एकत्र येतील? अगं त्या दोघांचीही एकमेकांसोबत जर राहायची इच्छा नाहीये तर तू त्यांना बळजबरीने दोघांना एकाच माळेमध्ये का गुंफतेय? ते दोघं एकमेकांसोबत राहणं खूप चुकीचं आहे. ते राहूच शकत नाही. तुला कळतंय का की ह्या सगळ्या मागचे परिणाम किती गंभीर होतील जर पुन्हा अनामिका आणि सोहम एकत्र आले तर? अगं थोडासा काजलचा पण विचार कर. ती मुलगी खूप गुणी आहे, खूप व्यवस्थित आहे आणि मला असं वाटतं की आपण त्या दोघांचं लग्न करायला हवं. आपण याबद्दल घरच्यांशी सगळ्यांशी बोलायला हवं. तेव्हा आता अद्वैत आणि कला मोठ्या हिमतीने घरात सगळ्यांशी बोलणं टाकतात म्हणजे सगळ्यांसमोर हा विचार मांडतात. आता कला म्हणते, रजनी मॅडम, सरोज मॅडम, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. आबा तुम्ही सुद्धा. मला असं वाटतं की आपण सोहमचं काजलसोबत लग्न लावून द्यायला हवं. आता रजनी म्हणते, काय? कला तुला कळतंय का की काय चाललंय तुझं हे सगळं? अगं अनामिकाला मी या घरामध्ये पुन्हा आणण्याचा विचार करते आणि तू काय बोलतेयस हे? तेव्हा कला म्हणते की बरोबर बोलतेय मी रजनी मॅडम. अहो जर अनामिकाची इच्छाच नाहीये तर आपण तिला का बरं बोलवावं? तेव्हा लगेच रजनी म्हणते की अगं माझ्या सोहमचा तर विचार कर. तेव्हा कला म्हणते, अहो सोहमचा काय विचार करायचा? सोहमची स्वतःची इच्छा नाही की अनामिकाने घरात यावं, मग तर झालं. तेव्हा रजनी म्हणते की अगं ते लहान आहेत अजून, त्यांना समजवणं आपलं काम आहे. आपण त्यांना समजवणं सोडून आपण त्यांच्या संसाराचेच तुकडे पाडायला निघालोय. कला तुला कळतंय का? तेव्हा कला म्हणते की मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय रजनी मॅडम. त्यात चुकीचं असं काही नाहीये. मी जे बोलते ते योग्यच आहे, कारण या सगळ्यामध्ये त्या दोघांचंही भलं आहे, म्हणजे तिघांचंही भलं आहे. कारण एकाएकी तिघं आयुष्य पणाला लागलेली आहेत. सोहमचं लग्न करते वेळी म्हणजे अनामिकाशी लग्न करण्याच्या वेळेस सुद्धा काजलवर प्रेम होतं आणि या सगळ्या गोष्टी त्याने आता अद्वैतला सांगितल्या, म्हणजे चांदेकरला सांगितल्या. आता या सगळ्या गोष्टी त्याने आपल्या सगळ्यांपासून लपवून ठेवलेल्या होत्या. खरं तर त्याने हे सगळं वेळीच सांगून द्यायला हवं होतं, पण त्याने ते सांगितलं नाही. ही त्याची चूक झाली. म्हणून मला असं वाटतं की आपण एक संधी त्याला द्यायला हवी सुधारण्याची, त्याला समजवण्याची. तेव्हा आता कसे बसे चांदेकर कुटुंबीय ऐकत असतात आणि जेव्हा सगळ्यांना कळतं की सोहमला मुळात अनामिकासोबत संसार करायचाच नाही, तेव्हा सगळ्या गोष्टी शांत होतात. आणि कला आता सोहमशी संवाद साधण्यासाठी त्याच्या रूममध्ये जाते. कला सोहमला विचारते, सोहम मला तुझ्याशी जरा बोलायचंय. तेव्हा सोहम म्हणतो, बोल ना वहिनी. तेव्हा कला आता त्याला विचारते की सोहम, तू कधी अनामिकावर हात उचललायस का? तेव्हा सोहम म्हणतो, नाही वहिनी, तू वेडी आहेस का? मी असं का करू? उलट अनामिका मला किती बोलवून घ्यायची. अनामिकाने सुद्धा माझ्यावर हात उचललेला आहे. तेव्हा आता कलाला अर्ध्या गोष्टी क्लिअर होतात.
कला म्हणते की सोहम, अरे मला अनामिका सांगत होती की तू तिच्यावर हात उचलायचास म्हणून. तेव्हा सोहम म्हणतो की अगं तिने माझ्यावर भरपूरदा हात उचललाय, पण मी साधं तिला कधी बोट सुद्धा लावलं नाहीये माझं, तिच्या केसालाही धक्का लागू दिलेला नाहीये, कारण ती सुद्धा कोणाची तरी मुलगी आहे. सगळ्या गोष्टींचं मला भान होतं, म्हणून मी असं कसं काय बरं करणार आहे. ते की बरोबर आहे, म्हणजे अनामिका मला खोटं सांगत होती. खरं तर मला या गोष्टीवरून तुझ्याशी कधीच बोलायचं होतं सोहम, पण घरामध्ये एवढे क्लॅशेस झाले की चांदेकर आणि माझंच भांडण होऊन गेलं. मी जेव्हा चांदेकरला या गोष्टींबद्दल सांगितलं तेव्हा चांदेकर पण मला असंच बोलला की मी आपल्या सोहमला चांगलंच ओळखतो, सोहम असं करूच शकत नाही. तेव्हा आता कलाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं मित्रांनो, रोहिणीचा कट उघड झाला आणि घरातील सर्व भीती आणि विश्वास एकदम उद्ध्वस्त झाले. आता आउट हाऊसमध्ये राहणारी रोहिणी पुढे काय खेळ खेळणार आहे. कला आता रोहिणीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता पुढील भागात आपल्याला कळेल की रोहिणीचा नवा डाव काय आहे आणि घराची पुन्हा सुरुवात कशी काय असणार आहे ते. एवढंच नव्हे तर कलाला हे सुद्धा कळून चुकलंय की नैना आणि अनामिका दोघंही रोहिणीला सामील आहेत, कारण अनामिका भडकावण्याचा प्रयत्न करत होती सोहमबद्दल. सो आता या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या देतोय, बाहेरून सपोर्ट करतोय, हे सुद्धा कलाला कळून चुकलेलं आहे. त्यामुळे कला आता खूप सावध झालेली आहे. तर मित्रांनो, पुढे काय होईल याचा तुम्हाला जर अंदाज असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओचा शेवटचा पार्ट म्हणजेच कमेंट सेक्शन. मागच्या काही व्हिडिओंना आपल्या प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. आज ज्या व्यक्तींचं मी नाव घेणार आहे त्यांनी फक्त लाईकच नाही तर खूप छान छान कमेंट्स केलेल्या आहेत आपल्या व्हिडिओला. त्यातून पहिली कमेंट आहे प्राजक्ता कांबळी यांची. तेव्हा ना आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये अजून मजा येणार आहे. ते झाल्यानंतर उषा पवार, सुशीला मस्के आहेत, अजून आहेत अंजली खरात, कौशल्या चव्हाण, रोशनी बैठ, शुभांगी बडेकर, प्रफुल्ल सोनवणे. शुभांगी बडेकर म्हणतात, ताई रजनी नाही रोहिणी सतत कलाच्या मागे असते. ओके, तुम्ही चुकून रजनी म्हणालात. नावे व्यवस्थित सांगा, तुम्ही सांगता छान, तुमचा आवाज पण छान आहे. अनामिका सोहमच्या लायकीची नाहीच, लवकरात लवकरच रोहिणीची कारस्थाने बाहेर येतील. ओके, सो शुभांगी मॅम मला सांगतात की मी गेल्या काही भागांमध्ये चुकून रोहिणीच्या ऐवजी रजनी बोललेली होती. सो त्यांनी मला माझी चूक दाखवली, त्याबद्दल थँक्यू सो मच. म्हणजे मी इथून पुढे अलर्ट राहत जाईल. मित्रांनो, माझ्याकडून आणखीन काही चुका होत असतील तर त्या मला कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून सांगत चला. त्यानंतर आहेत संध्या साळवे, विजया काटे, ज्या म्हणतायत की त्या दुपारी बघतात मालिका, त्यांना सकाळी बघायला वेळ नसतो ना. सो त्यानंतर आहेत युजर, आता या आयडीचं नाव काही व्यवस्थित नाही आहे पण ते म्हणतात व्हेरी नाईस सिरियल, मनोहर गोखले. रोशनी बैठ म्हणतात की बरं झालं अनामिकाने स्वतः डिवोर्स पेपरवर सही करून दिली, आता सोहम तू पण डिवोर्स पेपरवर सही करून टाक. त्यानंतर आहेत मनोहर गोखले पुन्हा एकदा. सुप्रिया चौधरी आहेत आणि आनंद केसवानी, ते तर आपले रेग्युलर व्ह्यूवर आहेत, रेग्युलर कमेंटर आहेत. त्यानंतर आहेत मीना राजे निंबाळकर. ओके, त्यांना ॲक्च्युली कधी कधी सिरियलबद्दल संताप येत असतो, कारण सारखं विलन 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 त्या तेच सांगता येत असूनही की यांचं एकदाचा नायनाट करून टाका, म्हणजे मालिकेमध्ये जरा काहीतरी वेगळं घडून येईल. पण आता मालिकेमध्ये पुढे काय काय घडणार आहे, मालिका पुढे काय काय वळण घेणार आहे हे आपल्याला बघितल्याशिवाय कळणार नाही. त्यासाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा. आणि म्हणायला गेलं ना तर विलनशिवाय मालिकेला मजाही नाही. व्हिडिओला लाईक करा आणि लवकरात लवकर आता पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. मी इथेच आता माझ्या वाणीला पूर्णविराम देते. तर मग चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, व्हिडिओचा शेवटचा पार्ट ते म्हणजेच कमेंट सेक्शन, ते तर राहूनच गेलं आज. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओला खूप छान छान कमेंट आल्या आणि खूप छान छान प्रतिसाद आलेला आहे प्रेक्षकांचा भरभरून. तर मला आता त्या प्रेक्षकांची नावं घ्यायला आवडतील. त्यातून पहिलं नाव आहे अंजली खरात. त्या म्हणतायत की रोहिणीला नवऱ्याकडे पाठवत आहे. रोहिणीचं कारस्थान थांबतच नाहीये म्हणून. त्यानंतर आहे विजया काटे. त्या म्हणताय आज रोहिणीची चांगलीच धांदल्याने उडवली. ओके, कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण त्यावरून. आणि काजलचा स्वभाव त्यांना आवडतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि विजया काटे आणखीन सांगतायत की मला मुली खूप आवडतात. अरे वा, खूप छान गोष्ट आहे ही. आता दिवाळी सुरू होते उद्यापासून. उद्या कशाला, आजपासूनच तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आहेत सुशीला मस्के. खरंच ताई तुमच्या आवाजात मालिका ऐकायला आवडते, थँक्यू. मला पण तुमच्या छान छान आलेल्या कमेंट्स बघायला खूप आवडतं. त्यानंतर आहेत वनिता सरनोपंत, यांची पहिली कमेंट मी बघते आज. त्यानंतर आहेत लतिका जाधव, शुभांगी बडेकर, उषा पवार, प्राजक्ता कांबळी. ओके, उषा पवार सायंकाळी मालिका बघतायत वाटतं आपली. सो गुड इव्हनिंग ताई. ओके, गुड मॉर्निंग. आता गुड मॉर्निंग. त्यानंतर आहेत आनंद केसवानी. खूप अशी खूप गोड कमेंट केलेली आहे त्यांनी आज सुद्धा. म्हणजे त्यांची काही कमेंट बघितली की मला वाटतं की नाही, आज नक्की काहीतरी आणखीन वेगळं बघायला मिळणार आहे. आणि तेच ते म्हणाले की आज त्यांनी टीव्हीवर ही मालिका बघितलीच नाही कारण त्यांना गरजच नाही पडली, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांना डिस्क्रिप्शन आवडलं आपलं. त्यानंतरून
त्यांचं म्हणणं आहे इतका विलक्षण असतं तुमच्या नरेशनमध्ये. ओके, इतकं विलक्षण असतं तुमचं नरेशन असं म्हणायचं आहे त्यांना. ओके, ऍक्च्युली ते मराठी शिकताय. आणि त्यानंतर ते म्हणतात दिवाली तो साल में एक बार आती है मीठा खाने को, लेकिन आपकी मिठाई वाली स्टोरी टेलिंग स्टाइल सुन के हम रोज दिवाळी मनाते. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. ऍक्च्युली तुम लोग की कमेंट आहे की म्हणजे तुम्हा सगळ्यांचाही भरभरून प्रेम बघून माझी सुद्धा रोज दिवाळी असते. म्हणजे माझ्या दिवसाची सुरुवात खूप छान होते सकाळी सकाळी. नो वरीज, डायबिटीज कभी नहीं होगा किसी को. ऐसे ही स्वीटनेस एंड गुड चीयर बनाते रहिए हमेशा. ओके, थँक्यू सो मच. तुमचं प्रेम असंच राहू देत. त्याचबरोबरीने हॅपी दिवाळी तुम्हाला सुद्धा. शुभांगी बडेकर आहेत. त्यानंतरून वसंत जोशी ते म्हणतात ताई दीपावली जवळ येत आहेत. घरात फराळाची वर्दळ आहे. आजच्या भागात सुद्धा कला आणि अद्वैत या लव्ह बर्ड्सचे प्रेमाने लाडू वळण्याचे काम समजूतदारपणाने चाललेले आहे. हे चित्र प्रत्येक घरात दिसायला लागले तर गृहिणींना लक्ष्मी असल्यासारखं जाणवेल. आजच्या भागामधून हे शिकण्यासारखं आहे. ओके, ते जळगावचे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, ही गोष्ट खरी आहे. बरं मित्रांनो, तुमच्या घरी काय काय तयार झालंय आता फराळाचं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा उद्याच्या व्हिडिओला. म्हणजे नक्कीच काहीतरी गोड गोड पदार्थ झालेले असतील ना. आता आमच्या घरी तर मी अजून गेलेली नाही. जेव्हा जाईल तेव्हा मलाही कळेल. आता तुमच्या घरी काय काय आहे ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. त्यानंतर आहेत मोनिका त्रिलोकेकर, धनश्री माने, संध्या साळवे, रोहिणी बैठ, अनंत भोसकर. ओके, यांची पण कमेंट मी पहिल्यांदा बघते. त्यानंतर आहेत मल्लिकार्जुन वाघमारे, नंदू खाले आहेत. त्यानंतर रंजना नंदकुमार खाले. ओके, रंजनाजी. ओके, सुनीता मेमाने. ओके, त्यानंतर आहेत पूनम शिरगावकर. ओके, तुमचं भरभरून प्रेम बघून आज मला खूप छान वाटतंय. तुमचं प्रेम असंच राहू देत आणि व्हिडिओचा लाईक काउंट जरा वाढवा. आणि घरामध्ये काय काय फराळ तयार झालाय हे कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.